भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी आपली जागा हडपल्याचा आरोप सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते सचिन तावरे यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केला. आमदार तापकीर आपल्या अधिकारांचा गैरवापर करून हा मुद्दा विधिमंडळातही उपस्थित करीत असल्याचा आरोप सचिन तावरे यांनी यावेळी केला. तावरे गेले 25 वर्ष समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतोय. गेले 10-12 वर्षे पुणे शहर युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना आपल्या समोर येण्याचा बरेच प्रसंग आले. त्या ठिकाणी कुठल्या समाजावर अन्याय होत असेल, कुठल्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्याकरता मी आपल्या समोर आलेलो आहे. पण खंत वाटते ह्या ठिकाणी स्वतःला न्याय मागण्याकरता मी तुमच्याकडे आलेलो आहे. मी आज पुण्यातला एक नागरिक, पुण्यातला एक मतदार आणि सर्वसामान्य नागरिक या नात्याने तुमच्यासमोर मी आलेलो आहे. मी 2017 साली, मी आणि माझे मित्र दुधानी म्हणून आहेत, आम्ही 2017 साली धनकोडी या ठिकाणी 37/7 आणि 37/14 या ठिकाणी आम्ही जागा खरेदी केली. जागेचे जे मूळ मालक आहेत ते आमच्याकडे प्रपोजल घेऊन आले. त्यांना त्यांची जागा विकायची होती. त्यांच्याकडून आम्ही कागदपत्र घेतले. जागेचे कागदपत्र घेतल्यानंतर आम्ही वकिलाकडे ते कागदपत्र सर्च रिपोर्टला दिले. आम्हाला वकिलाकडून सर्च रिपोर्ट आला, पॉझिटिव्ह आला. त्यांनी सांगितलं जागा खरेदी करायला काही हरकत नाही. त्या ठिकाणी सर्च रिपोर्ट आल्यानंतर आम्ही जाहीर नोटीस पेपर वर्तमानपत्रामध्ये दिली की सदर जागा आम्ही खरेदी करतोय. कोणाची हिल्ला हरकत असेल, कोणाचं काय ऑब्जेक्शन असेल तर त्या ठिकाणी त्यांनी ऑब्जेक्शन घ्यावे. 21 दिवसाची जाहीर नोटीस देऊन सुद्धा त्या ठिकाणी कोणाचंही ऑब्जेक्शन आलं नाही. त्यानंतर प्रोसिजर प्रमाणे आम्ही खरेदीखत केलं. त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी सरकारला भरली. खरेदीखत झाल्यानंतर आमचा फेर पडला. फेर पडल्यानंतर आमचा 7/12 झाला. या सगळ्या प्रोसिजर प्रमाणे आम्ही ती जागा खरेदी केली. आज कोणालाही जागा खरेदी करायची असेल तर हीच प्रोसिजर असते. ती सगळी प्रोसिजर आम्ही त्या ठिकाणी अंमलात आणली. 2017 साली ते जे विद्यमान तिथले मालक होते, जागेचे मूळ मालक होते, त्यांनी आम्हाला त्या जागेवरती कंपाऊंड टाकून ती जागा आमच्या ताब्यात दिली. पण नंतर काहीतरी विचित्रच घडलं. तिथले विद्यमान आमदार खडकवासला मतदारसंघाचे भीमराव तापकीर हे म्हणू लागले की माझी जागा आहे. अरे, त्यांनी आमचं कंपाऊंड तोडलं. कंपाऊंड तोडल्यानंतर आम्ही आयुक्तांना पत्रव्यवहार केला, अर्ज केला. आयुक्तांनी खाली सहकारनगर पोलीस स्टेशनला आमचा अर्ज पाठवला. सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला बोलावण्यात आलं. त्या ठिकाणी आमचा जबाब नोंदवला. त्यांनाही त्यांचे कागदपत्र घेऊन बोलवलं. त्यांनी कागदपत्र प्रेझेंट केले नाही. आम्हाला आमच्या जागेवर जाण्यापासून ते अडवायचा प्रयत्न करू लागले. मग आम्ही त्या ठिकाणी पत्र्याचं कंपाऊंड टाकलं आणि ते आमच्या जागेचा ताबा घेऊ शकतील, घेतील बळजबरीनी, मनगटशाहीनी. कारण त्यांच्याकडे पद आहे, त्यांच्याकडे राजकारणातले ते नेते आहेत. म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी दिवाणी न्यायालयात गेलो. दिवाणी न्यायालयामध्ये आमच्या सगळ्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी जैसे थेच विषय ठेवा असा आदेश दिला. पत्र्याचं कंपाऊंड आमचं होतं, तिथं वॉचमनची कोठी होती आमची तिथं. न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आमचे पत्र्याचे कंपाऊंड तोडलं आणि पत्रे आमचे चोरून नेले. त्या ठिकाणी कोर्टाचा अवमान म्हणून आम्ही न्यायालयात अवमान याचिका सुद्धा दाखल केली. त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर दुसरा अर्ज आमचा तक्रारीचा गेला. पण दोन्ही अर्जांवरती त्या ठिकाणी काही कारवाई करण्यात आली नाही. का? आमदार जिसकी लाठी उसी की भैंस. आश्चर्य म्हणजे परवाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 27 डिसेंबर 2021 रोजी या विद्यमान आमदारांनी त्यांचे वरिष्ठ नेते, आदरणीय आहेत, ते सगळ्यांचेच आदरणीय आहेत, देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा दिशाभूल केली. यांना सांगितलं की हा माझा प्लॉट आहे आणि ह्या ठिकाणी यांनी ताबा केलाय. देवेंद्रजींनी कुठल्याही कागदपत्राचा अभ्यास न करता, कुठलाही सखोल चौकशी न करता त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये हा विषय मांडला आणि गुंडांनी ताबा घेतला. स्टॅम्प ड्युटी भरणारे गुंड, पेपर नोटीस देणारे गुंड, आणि तुमच्याकडे कुठलेच कागदपत्र नाही, तुम्ही कुठलेच कागदपत्र प्रेझेंट केले नाही. तुम्ही सज्जन का? कारण फक्त तुम्ही आमदार आहात म्हणून. नंतर त्यांनी प्रेझेंट केलं त्यांचं 2010 सालचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट पूर्ती सोसायटीच्या नावाचं. अरे, त्या पूर्ती सोसायटी आमच्या प्लॉटमध्ये पंचरत्नेश्वर नावाची एक सोसायटी आहे. त्या पूर्ती सोसायटी आमच्या प्लॉटचा काही काळी मात्राचा संबंध नाहीये. पण फक्त प्लॉट गिळायचा म्हणून एक डॉक्युमेंट त्यांनी त्या ठिकाणी प्रेझेंट केलं. त्याही डॉक्युमेंटचा आम्ही अभ्यास केला 2010 सालचा. 2010 साली तुमचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे. मग 2014 सालच्या तुमच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज भरताना ती गोष्ट का नमूद नाही केली? इलेक्शन कमिशन पासून का लपवली? म्हणजेच तुम्ही इलेक्शन कमिशनची फसवणूक केली. सपशेल. मग हा जाब वरिष्ठ नेत्यांनी ह्यांना विचारायचं सोडून वरिष्ठ नेते ह्यांचं जे ऐकतात तेच अधिवेशनामध्ये बोलतात.
ओपन स्पेसचा डेव्हलपमेंट अग्रीमेंट त्यांनी केलं, दस्ताला रस्त्याचा सातबारा लावला, ओपन स्पेसचा पण लावला. ही किती फसवणूक आहे इलेक्शन कमिशनची. ठीक आहे, 2014 साली चुकले, 2019 साली त्यांना दृष्टांत झाला की नाही आपण उमेदवारी अर्जामध्ये ते नमूद केलं पाहिजे. मग त्यांनी 2019 साली नमूद केलं, पण काय केलं? मी विकत घेतलेली जमीन. अरे डेव्हलपमेंट अग्रीमेंट त्यांनी केले 2010 साली आणि 2019च्या तुमच्या उमेदवारी अर्जामध्ये तुम्ही विकत घेतलेली जमीन म्हणून त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा इलेक्शन कमिशनची फसवणूक. आम्ही तिथं गेलो की त्यांचे हस्तक आम्हाला रोखतात. त्यांच्या मुलांनी आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. आम्ही तासन तास पोलीस स्टेशनमध्ये बसतो. यांचा फक्त एक फोन आला की विषय संपतो आणि चोऱ्याच्या उलट्या बोंबा की पोलीस आम्हाला सहकार्य करतात. व्हॉट इज दिस ऑल? आमदार तुम्ही तिथले नगरसेवक तिथले, तुमचा भाग तो, म्हणून सगळ्या जमिनी तुमच्या. तुम्हाला विचारल्याशिवाय कोणी खरेदीगत करायचं नाही. अरे तुमचं काय असलं असतं तर तुम्ही आमच्या जाहीर नोटीसला ऑब्जेक्शन घेतलं असतं. आज आमचा 7-12 त्या ठिकाणी असून सुद्धा आम्हाला तुमच्याकडे न्याय मागायला यावं लागतंय का? कारण वरिष्ठ नेत्यांची त्यांनी दिशाभूल केलेली आहे. गृह खात्याची सुद्धा दिशाभूल केलेली आहे. ही अशी दिशाभूल करून आमच्यावरती, सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती ते गुन्हा नोंदवू शकतात. या भीतीपोटी तुमच्याकडे न्याय मागायला आलेलो आहे मी. नक्कीच दिलीप वळसे पाटील साहेबांकडे आम्ही जाणार आहोत, कारण त्यांची सुद्धा दिशाभूल त्यांनी केलेली आहे. देवेंद्रजींकडे पण जाणार आहोत, त्यांची सुद्धा दिशाभूल केलेली आहे. आणि मला माहिती आहे, मला पूर्ण विश्वास आहे की आमची कागदपत्र बघितल्यानंतर जसं दिवाणी न्यायालयाने जैसे थे थांबाना त्यांना आदेश दिलाय, तसं त्यांचे वरिष्ठ नेते यांचा कान पिळल्याशिवाय राहणार नाही. कारण माझा विश्वास नेत्यांवरती नक्कीच आहे. आज या अशा परिस्थितीमध्ये आहे. आम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. कारण आमदार आहे, आमदार कुठल्याही लेवलला जाऊ शकतो. मी हे खडकवासला हा मोठा मतदारसंघ आहे. हे खडकवासल्यातले हे विद्यमान आमदार आहेत. गेले 10 वर्षामध्ये मला ह्यांना मी कुठलाही प्रश्न कुठल्याही नागरिकासाठी, कुठल्याही समाजासाठी विधान भवनामध्ये मांडताना मी ऐकलं नाही. प्रथम मी एकच प्रश्न त्यांनी मांडताना ऐकलं, तोही स्वतःसाठीच मांडताना ऐकलं, आणि तो खोटा प्रश्न आहे. म्हणजे व्हॉट इज दिस? तुम्ही निवडून जनतेसाठी येताय, जनता तुम्हाला निवडून जनतेचे काम करण्यासाठी देत आहेत का? तुमचं खोटं काम करून तुमचा विषय मांडायचा आणि लोकांची जागा आपण गिळायची, यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाहीये. हे त्यांनी ध्यानात घेतलं पाहिजेत. आणि न्याय मागायला बरेच दरवाजे मोकळे असतात, उघडे असतात. आम्ही न्याय मागायला हायकोर्टात गेलेलो आहोत आणि आम्हाला गृह खातं आणि त्यांच्या नेत्यांवर सुद्धा विश्वास आहे, देवेंद्रजींवरती, की ते सुद्धा चुकीचं होऊ देणार नाहीत. पण माझी एक रिक्वेस्ट आहे त्यांना की त्यांनी कागदपत्राची छाननी करावी, त्यांनी कागदपत्र बघावे. आमचं खरेदीगत कुठं, त्यांचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट कुठं, आणि डेव्हलपमेंट अग्रीमेंट कुठलं सोसायटीचं, कृती सोसायटीचं. आमच्या प्लॉट आणि त्या सोसायटीमध्ये अजून एक सोसायटीमध्ये येते. आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय, एवढंच मी म्हणतो. फक्त न्यायाची अपेक्षा आहे म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. आणि नक्कीच आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही खरे आहोत. आणि या पुणे शहरामध्ये खोटं काम केलं जात नाही, खरंच काम केलं जातं. आणि जर का कुठला आमदार पुणे शहर हे UP बिहार सारखं करू पाहत असेल तर माझे पत्रकार बांधव ते होऊ देणार नाही. हा विश्वास माझा तुमच्यावर सुद्धा आहे. धन्यवाद.